नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. लॉ सी ई टी 2026-27साठी उद्या आणि परवा म्हणजेच 1 एप्रिल 2026 आणि 2 एप्रिल 2026 रोजी लॉ सी ई टीचा 3 इयर लॉ सी ई टीचा पेपर आहे. हा जो लॉ सी ई टीचा पेपर आहे तर तो सोडवताना कोणती पद्धत वापरावी, कशा पद्धतीने पेपर सोडवला पाहिजे, या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाचं हे वेगवेगळं असू शकतं, पण आपण त्यामध्ये थोडीफार माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जर समजा तुम्हाला योग्य वाटेल तर या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवू शकता. ठीक आहे. तर बघा, तर पेपर सोडवत असताना कुठला विषय पहिल्यांदा घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे, ह्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याचशा शंका कुशंका असते. तर त्या अनुषंगानं आणि जे जास्त मार्क मिळवून देणारे विषय आहेत, त्याच्यामध्ये जास्त मार्क मिळू शकतात, तर ते विषय आपण हे केलेले आहेत. ठीक आहे. तर बघा, लॉजिकल रिझनिंग हा जो आपण पहिल्यांदा विषय घेऊ शकतो. ठीक आहे. लॉजिकल रिझनिंगमध्ये थोडक्यामध्ये जर समजा चांगल्या पद्धतीने सराव असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे मार्कही मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर लिगल रिझनिंग घ्या, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी घ्या. गणित तर 3 इयरच्या विद्यार्थ्यांना नाही आहे. आणि इंग्लिश घ्या. ठीक आहे. बघा, लॉजिकल रिझनिंग पहिल्यांदा घ्या, ज्याच्यामध्ये जास्त मार्क मिळू शकतात. अगदी प्रत्येकाचा विषय, सोपा जो विषय आहे तो वेगवेगळा असू शकतो. आता कॉन्व्हेंटचे वगैरे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी कदाचित इंग्लिशसुद्धा सोपा जाईल. ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे. लॉजिकल रिझनिंग, लिगल रिझनिंग, सामान्य ज्ञान, इंग्लिश. आता हे विषय निवडले तर त्यामध्ये काय करायचं, ज्या केसमध्ये ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 100% कन्फर्म माहीत आहेत ते पहिल्यांदा सोडवा. 3 राऊंड करू शकताय. 100% ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत ते पहिल्यांदा लॉजिकल रिझनिंग, लिगल रिझनिंग, सामान्य इंग्लिश, म्हणजे तुम्ही शुअर झालात. जरा तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. जे कन्फर्म किती आलेले आहेत आणि जे 100% उत्तर माहीत आहेत तर त्याला वेळसुद्धा कमी जाऊ शकतो ह्या ज्या काही प्रश्नांना. ठीक आहे. पहिल्यांदा हे सोडवा. त्यानंतर 50% बघा, बरेच इलिमिनेशन मेथड वापरायची पेपर सोडवत असताना. इलिमिनेशन म्हणजे काय, आता समजा एखादा प्रश्न दिलेला आहे तर त्या प्रश्नाचं आपल्याला हे माहीत असते हे तर उत्तर बिलकुल नाही, हे डी पर्याय आहे, तर हा डी जो पर्याय आहे हा बिलकुल उत्तर नाही आहे. बाकीचे 3पैकी काय असू शकतात. त्यानंतर आपल्याला कळतं की बाबा हा बी पण नाही आहे, मग ए आणि सी पैकीच निवडायचं आहे. तर तुमची प्रश्नाची शुअरिटी, बरोबर येण्याची 50% वाढली. त्या 2पैकी निवडायचं ना काय ना काय. ठीक आहे. तर असं ज्या प्रश्नामध्ये वाटतं तर ते प्रश्न दुसऱ्यांदा सोडवा. दुसऱ्या ज्यावेळेस हात मारणार आहे तर त्यावेळेस तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत हे सोडवू शकता. आणि शेवटी बाकीचे राहिलेले सरसकट लॉजिकल रिझनिंग, लिगल रिझनिंग, सामान्य आणि इंग्लिश, मग हे कधीही ह्याच्यामध्ये विषयाची आलटापालट करू शकता तुमच्या पद्धतीनं. पहिल्यांदा 100% शुअर शॉट जे आपल्याला ह्याचं उत्तर हेच आहे अशा पद्धतीचे सोडवा. दुसऱ्यांदा 50% शुअरिटी वाटते असे सोडवा. आणि तिसऱ्यांदा बाकीचे राहिलेले सगळे सोडवा. बघा, परीक्षेमध्ये एकही क्वेश्चन हा रिक्त सोडायचा नाही आहे. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. या परीक्षेमध्ये पेपर हा 2 लँग्वेजमध्ये विचारला जातो, इंग्लिश आणि मराठी. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं तुम्ही जे 120 क्वेश्चन्स आहेत 120 मार्काला ते सगळे सोडवा. या अगोदर आता गेल्या वर्षी तर 120 मार्काची झाली, त्याच्या अगोदर 150 मार्काला पेपर होता. त्यावेळेस टाईम पण 120 मिनटं होता. आता ते आपल्याला जादा सुकर केलेलं आहे. 120 मार्क आणि 120 क्वेश्चन्स आणि टाईम 120 मिनटं. बघा, त्यामुळं विद्यार्थ्यांचा फायदा आहे. जर
तुम्ही अशा पद्धतीनं सोडवू शकता. ठीक आहे. त्यामध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करू शकता बघा. सर्व प्रश्न सोडवणे मगाशी तुम्हाला सांगितलं. एकही प्रश्न बिलकुल सोडायचा नाही आहे. तर ज्यावेळेस आपण पहिल्यांदा सोडवणार आहे जे जे बरोबर आहे तर ठीक आहे, जे जे माहीत आहेत तर त्याला पहिल्यांदा आपण चांगल्या पद्धतीनं ज्यादा फोकसली सोडवत असतो आहे तर 50 मिनटं त्या कालावधीसाठी देऊ शकता. दुसऱ्यांदा आपण त्याच्यापेक्षा जादा विचार करतो आहे. ठीक आहे ना. आपल्याला शुअरिटी नसते काय काय हे जी हेच आहे का तेच आहे. त्यावेळेस साधारणतः 40 मिनटं त्या कालावधीसाठी दुसऱ्यांदा बघणार आहे त्यावेळेस देऊ शकता. आणि जे काय राहिलेलेच आहेत तर ते लास्ट शेवटी 30 मिनटात किंवा 20 मिनटात सोडवू शकता. कारण ते क्लिक करणं गरजेचं आहे. आणि इंग्लिश पॅसेज वगैरे राहिलं असेल तर ते जरा बघून ऑप्शन बघून पॅसेज वाचून हे देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये पण मार्क्स हे वाढू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुरुवातीला 50 मिनटामध्ये जे सगळ्या विषयामध्ये जे बरोबर आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न चाळायचे, सगळे प्रश्न बघणार आहे. 120 प्रश्न बघणार आहे. जे बरोबर आहे ते तुम्ही देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर राहिलेल्या 40 मिनटामध्ये म्हणजे 40 मिनटामध्ये पुन्हा ज्या बाबतीमध्ये शुअरिटी नाही, कन्फर्म नाही हे की हे ते सोडवा. आणि लास्टच्या 20 मिनटं असतील, 30 मिनटं असतील त्याच्यामध्ये जे बाकीचे राहिलेले ते सोडवा. पण परीक्षेमध्ये एकही क्वेश्चन सोडवायचा नाही आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये एखादा क्वेश्चन अवघड गेला म्हणून जास्त पॅनिक होऊ नका. तुम्ही जास्तीत जास्त कॉन्फिडन्स लो लगेच करून घ्यायचं नाही. अवघड असला 3 बॅचेस 2 बॅचेस आहेत. काही बॅचला पेपर सोपा जाईल, काही बॅचला अवघड असेल, पेपरच अवघड असेल, काठीण्य पातळी बरोबर ना. त्यामुळं आणि तुमचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टीवर महत्त्वाचा आहे. तुमचा अभ्यास किती आहे, पेपरची काठीण्य पातळी कशी आहे ह्यावर ते जाणार आहे. पण तुम्ही अभ्यास चांगला केला असेल तर अवघड जायचा प्रश्न नाही, चांगल्या पद्धतीनं सोपा जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं लॉजिकल रिजनिंग, लिगल रिजनिंग, सामान्य ज्ञान आणि इंग्लिश हे विषय सोडवू शकता. ज्या काय हे मार्ग सांगितलेले आहेत तर त्या पद्धतीने एकही प्रश्न रिक्त सोडायचा नाही. नसेल जमत क्लिक करून या. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार. लॉ CETबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर मेसेज करा. थँक्यू व्हेरी मच.